आज तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आले तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा कुठे आलो रे आपण हे गाणगापूर आले संगममध्ये आले आंघोळ केलेले आहे आता जायचं आपल्याला दर्शन करायला अजून किती 3 किलोमीटर तिकडनं पार्किंग बस गाडी लावून आपल्याला जायचं 3 परत आला जावं लागतं गाडी जात नाही पलीकडे त्यामुळे आपल्याला आता पुढे किती किलोमीटर जायचं चालत 2 किलोमीटर 2 किलोमीटर जायचं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा असं व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नक्की सांगा अजून पुढे मंदिर असेल तर जवळपास सांगा आम्हाला आम्ही जाऊन येऊ शकतो तुम्हाला पण दर्शन देऊ शकतो हे नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा कसं वाटतं लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा हॅलो गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल दिस इज फॉर यू काय बोल ना हाय अशी तर हॅलो गाईज Sini apa kan? Dengan aku bro nih. Kayaknya apa kan? Ya kan, kenal itu. ada paisa ada pun kan. Asli खाली चलो. आणि नाम उघड करतो नाम उघड ह्याच्या मला मारून गाडी पडते गाडी. ए वाला हाका दो कहिया को नावड बते नहीं अड़का सीधे मतलब साइड का लाता नोटली हां या नगला रे ना आपण वचन नंग नगला लिंबी नंतर नो ಅವರಿಗೆ ಪಾಪ ಸಾಕು ಮಾಡ್ತಾರೆ ಬೈಕ್ बोले मामा दिग्गी ते गाणगापूर भक्तिमय प्रवासक था दिग्गी गावातून श्री क्षेत्र गाणगापूरकडे निघालेला प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे तर तो श्रद्धा भक्ती आणि मनःशांतीचा सुंदर अनुभव आहे पहाटेची वेळ होती आकाशात हलकीशी लालिमा पसरली होती गावातील वातावरण शांत होते मंदिरातील घंटानाद आणि देवाचे नामस्मरण कानावर पडत होते मनात एकच विचार होता आज श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्तगुरूंचे दर्शन घ्यायचे दिग्गी गावातून प्रवासाला सुरुवात झाली गाडी पुढे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी शेती हिरवीगार झाडे आणि गावाकडचे सुंदर वातावरण मन प्रसन्न करत होते कधी शेतकरी आपल्या शेतात काम करताना दिसत होते तर कुठे जनावरे घेऊन जाणारे लोक दिसत होते या ग्रामीण वातावरणात प्रवासाचा आनंद आणखी वाढत होता गाणगापूरचे नाव घेताच मनात श्री दत्तात्रेयांचे स्मरण होते कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील हे पवित्र क्षेत्र दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे चंद कड़को सेफ्टी हां ये बड़ा चश्मा हापता म्याल मारता ಇಲ್ಲ ಗಾಡಿ ಮೇಲೆ ಏನಾದ್ರು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಲೋಕಲ್ ದವ್ರು ಇದ್ರ ಬಿ ತಮ್ಮ हां अंग लोकल दावन मत हिडता जबरदस्त हिडता लोकल दावन मिली दे डॉन ना यूनियन अंगडी आला डॉन बांबे तो गाडी आणि सोमा घर सोमा नाटक त्याला इकडे नव्हतं ना नाही इकडे थांबले हा नको मोठी नको कसं वाटतं हा नाही ते काय ते मेन सोडून काय इकडे बघायला लागले सगळे हा किती आवड असते माणसाला पण चंद कड़को सेफ्टी हां ये बड़ा चश्मा हापता म्याल मारता ಮುಂದಿನ ಓಮ್ನಿ ಬಿಜಾರ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇತ್ತು ಹಿಡಿಯಲ್ಲ ಗಾಡಿಗೆ ಇಲ್ಲ ಗಾಡಿ ಮೇಲೆ ಏನಾದ್ರು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಲೋಕಲ್ ದವರು ಇದ್ದ ಮತ ಲೋಕಲ್ ದವ್ರು ಇದ್ರ ಬಿ ತಮ್ಮ हां अंग लोकल दावन मत हिडता जबरदस्त हिडता लोकल दावन मिली दे ನಾನು ಹಿಡಿಯೋಣ ನಮ್ಮ ಸಲ ಹೇಳ್ತಾರ डॉन ना यूनियन अंगडी आला डॉन चे मानले जाते येथे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी वास्तव्य केले असल्याची भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे देशाच्या विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात प्रवास सुरू असताना गाडीत दत्तगुरूंचे भजन सुरू झाले श्री गुरुदेव दत्त या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले प्रत्येकाच्या मनात गाणगापूरच्या दर्शनाची उत्सुकता होती
रस्त्यात छोटी छोटी गावे मागे पडत होती आणि गाणगापूर जवळ येत असल्याची भावना मनाला आनंद देत होती. गाणगापूरला पोहोचल्यावर सर्वप्रथम पवित्र संगमाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम हे या 500. वज्जा बोलतो कोण मला तर माता मग काम झाला नाही तर मला हाल लागला. चैनल पे डालते हैं क्या वीडियो बना के बनता है वीडियो बढ़िया है यूट्यूब चैनल है ना. मोबाईल के ऊपर मोबाईल ब्लॉगिंग फोटो का हां 14 500 दिसतंय का? चाललंय का मध्ये? चाललंय का? दिसतंय का? मला लई असं चालू आहे त्यामुळे म्हणलं दिसतंय का नाही तुला? होतो पूर्ण होतो. नडी ताकदी राहा कमेंट नाही. हां ओळी बाय इल्वा तोंड इकडे. बोले हो बरे आला ಏನಾರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀಯಪ್ಪ ಹತ್ತು ಬರ ನಡಿ. ಹೌದಣ್ಣ वीडियो बंद माಡು कंटिन्यू चालू होता ಹಿಂದೆ ನಾನು ತೆಗಿಲ್ಲ ಏನದ ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಸಿದ್ಯಾ ಸಿದ್ಯಾ ಸಿದ್ಯವು ಹಾಯ್ ಮಾಡು ನೋಡ್ಲದಾರ ಇಲ್ಲಿ ನೋಡು ಅದು ನಿಮ್ಮ ಪೂರಿ ನೋಡೋದ ನೋಡಿ ಟೇಷನ್ ಮಾಡಿ ಪೂರಿ ನೋಡೋದ ಅಲ್ಲಿ. ಹಾಂ ಧನ್ನು ಬೇಬಿ ಧನ್ನು ನಮ್ಮ ಧನ್ನುನೇ ಹೆಸರು ಇರ್ಬೇಕು ಗೊತ್ತಾ ನಿನಗೆ? ಕೇಳತ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಅತ್ತೆ ಹೇಳ್ತಾ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ರೀ ಅಲ್ಲಲ್ಲ ಇದಕ್ಕ ಹಾಂ ಹಿಂದ ಹಾಂ ಕಟ್ಟೋದಕ್ಕಲ್ಲಿ ಹಾಂ ಹಾಕ್ರ ಅಡ್ಡಸ್ರಿ ಒಳಗಲ್ಲಿ ಹಾಂ ಕಟ್ಟೋದಿರ್ತದ ಮಾಡೋದಿರ್ತದ ನೋಡೋದಿರ್ತದ. ಇಲ್ಲ ಹತ್ತಲ್ಲ ಗಾಡಿ ಹಾಕಿ ಹಿಂದ್ರಿ ಹಿಂದೆ ಹೊಡ್ಕೊಳ್ಳಿ ಹಿಂದೆ ಬಿಡೋದು ಬಿಡ್ರಿ ಹಾಂ ಬಿಡ್ರಿ ನೀವು ಯಾಕೆ ತುಂಬ ಹತ್ತಲ್ಲಿ ಬಿಡೋದು ನೋಡಿ ಬರ ಕುಂಡ್ರ ಇದುದಾ ಅಪ್ಪ 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 ಈ ಊರಾಗಲ್ಲ ನಾನು ಸಿನಿ ಊರಾಗ ಅನ್ಸೋದು
ಹಿಂಗ कमाने पहिले तिला नाही एकदा कमाने खाली का खाली का नाही का हा नाही का गाला कसं तवा गट मार काय याकी ठेवतो हा ಗೊತ್ತಾ ಬಕೋ ಹಂಗೆ ಈಗ ಗೊತ್ತಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಹಾ ಎಲ್ಲ ಬೇಕಾ ಆಯ್ ಉಚ್ಚಿಗೆ पैसे ಆಗಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಗೊತ್ತಾ ಯಾರು ಬರಲ್ಲ ಗೌರಿ नाही बंद आहे चालू आहे बघ इथं ओके एका दिसते चालू आहे काय बंद केलाय तो अरे नाही रे या कोण होते बंद केला चालू आहे कॅमेरा चालू आहे बंद तुला माहिती नाही कॅमेरा कसं चालू होते ಏ ಯಾನ್ ಕುಡಿತೀವಿ ಹೇಳೋ ನೀ ಯಾನ್ ಕುಡಿತೀವಿ ಹೇಳು ಪೆಟ್ರೋಲ್ ಅಂದ್ರೆ ಟೈಗರ್ ದಾರು ಅನ್ನಲ್ಲ ಸುಮ್ಮ ನಮ್ಗೆ ಇದೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಅಂದ್ರೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮಂದಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಅಂದ್ರೆ ಆನಂದಿ ನಮ್ಮ ಪಪ್ಪ ಕೇಳಿ ನಮ್ಮ ಯಾರೋ ಅಂದ್ರಪ್ಪ ನಿಮ್ಮ ಪಪ್ಪ ಯಾರಂದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಅದು ಸಿದ್ದು ಕೊಂಡಿ ಪದ ರೊಟ್ಟಿ Hello.
हो बा मी बोलते मला दूर होत ना हो येते येत ना मी बोलते मला गेली నన్ను కలుగు పెడదు ఒకరే मामा तो यार अडेला येलो कदा येलो मामा मार्ग खरं टाकला का कपला पण मार्ग खरं टाकता एकडा ए एकडा ये भी यान सीधा तम सुद्धा रस्ता ಅಲ್ಲಿ ಕೇಳೋಣ ಯಾರಿಗೆ ಸಿದು ಸರ್ವ ಲೋಲಿ ಲಿಂಗದ ಹೇಳಲಿ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಯಾವ್ದು ಕೊಡು ಕಾಕ ದತ್ತತ್ರಿ ಸಂಗಮ್ ರೀ डांगरत निवासान चालत मठा कलसू कदा ಸರ್ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಆಲ ಕಡೆ ಆಲ ಕಡೆ ಆಲ क्षेत्रातील अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. संगमाच्या परिसरात पोहोचताच मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. नदीचे वाहते पाणी, आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण आणि भक्तांचा नामघोष यामुळे वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. भाविक श्रद्धेने संगमाचे दर्शन घेतात आणि स्नान करून श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करतात. हे दत्तगुरू, आमच्या जीवनातील अडचणी दूर करा, कुटुंबाला सुखसमाधान द्या आणि योग्य मार्ग दाखवा, अशी मनापासून प्रार्थना केली जाते. संगम दर्शनानंतर गाणगापूरच्या मुख्य मंदिराकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो. मंदिराच्या परिसरात सर्वत्र श्री गुरुदेव दत्त असा जयघोष ऐकू येतो. भगवे झेंडे, फुलांच्या माळा, अगरबत लहानसाचं पण
क्या यार तुम्हारी तुम आए ना गाणगापूरचा इतिहास कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात वसलेले गाणगापूर हे दत्त संप्रदायातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा तसेच देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. यानी तुम तोरला गाणगापूरचे महत्त्व विशेषतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्यामुळे वाढले. दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार म्हणून त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. गाणगापूरचा इतिहास सांगताना श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या जीवनाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. परंपरेनुसार त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कारंजा येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये अध्यात्म, विज्ञान आणि वैराग्याची ओढ होती. त्यांनी संन्यास स्वीकारला आणि भारतातील अनेक पवित्र क्षेत्रांना भेटी दिल्या. पुढे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा काळ गाणगापूर येथे गेला. परंपरेनुसार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर परिसरात आले आणि येथे त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. त्यांच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण भक्तांसाठी गुरूंच्या कृपेचे केंद्र बनले. त्यांनी भक्तांना धर्म, सदाचार, सेवा, सत्य आणि गुरुभक्तीचा मार्ग सांगितला, अशी दत्तपरंपरेत श्रद्धा आहे. गाणगापूरचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम. हा संगम भाविकांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो. श्री गुरूंनी संगमाचे महत्त्व भक्तांना सांगितल्याची परंपरा आहे. त्यामुळे गाणगापूरला येणारे अनेक भाविक प्रथम संगमावर स्नान करून नंतर श्री गुरूंच्या दर्शनासाठी जातात. गाणगापूरमधील निर्गुण मठ हे दत्तभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. येथे श्री गुरूंच्या पादुकांची पूजा केली जाते. निर्गुण या संकल्पनेत श्री गुरूंचे निराकार आणि सर्वव्यापी स्वरूप मानले जाते. मठातील धार्मिक परंपरा, पूजा, आरती आणि दत्तनामस्मरण यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. गाणगापूरच्या इतिहासाशी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा जवळचा संबंध आहे. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ असून त्यामध्ये श्री नरसिंह सरस्वतींच्या जीवनातील अनेक प्रसंग वर्णन केले आहे. या ग्रंथामुळे गाणगापूरच्या धार्मिक महत्त्वाला मोठी प्रसिद्धी मिळाली. आजही अनेक भक्त गाणगापूरमध्ये गुरुचरित्राचे पारायण करतात. श्री गुरूंच्या वास्तव्याशी संबंधित अनेक स्थळे गाणगापूर No.
हा नडीला कन्नड तेलुगू मराठी चिल्लर बाबा कडी कॅमेरा बरोबर बट बट आपलं फेरी आकडे की काय तू जरा वळा बटबत्यानं बटबत्यानं कट मारून मंडळी तुमचा लाडका शहर आज तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आले तुम्ही सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा कुठे आलो रे आपण हे गाणगापूर गाणगापूर आले संघामध्ये आले आंघोळ केलेले आता जायचं आपल्याला दर्शन करायला अजून किती 3 किलोमीटर तिकडनं पार्किंग बस गाडी लावून आपल्याला जायचं 3 परत आला जावं लागतं गाडी जात नाही पलीकडे त्यामुळे आपल्याला आता पुढे किती किलोमीटर जायचं चालत 2 किलोमीटर जायचं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा असं व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नक्की सांगा अजून पुढे मंदिर असेल तर जवळपास सांगा आम्हाला आम्ही जाऊन येऊ शकतो तुम्हाला पण दर्शन देऊ शकतो हे नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा कसं वाटतं लाईक करा फॉलो करा कमेंट करा शेअर करा हॅलो गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल दिस इज फॉर यू काय बोल ना हां एक दिगंबरा साधवल्लम दिगंबरा गाईज वेलकम टू बॅक माझा भाऊ सिद्धाराम आलेलं आहे गाणगापूरमध्ये चल दादा आधी दत्तात्रय मंदिर जरा बघून येऊ कसं आहे काय मंदिर फर्स्ट टाइम आले आम्हाला काय माहिती एवढं माहिती त्यामुळे आता बघू मंदिरात काय 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 कसं काय चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो आले का अरे यार अजून काय घ्यायचं तुम्हाला पुढे काय घ्यायचं आधी अजून कसली घंटी कसली मोठी घंटी बघू शकता मित्रांनो घंटीला मोठी दिगंबरा दिगंबरा पालवद्दम दिगंबरा दिगंबरा अलाउड नाही कॅमेरा तुझ्या गदारला निघाला इथं पण दिसायला पूर्ण जातात तरी गाजन कंबल अरे पेडा ठीक आहे पेडा ಅದು ಕಾಕದು ಬತ್ತ ಮತ್ತೆ ಸೀರಿಯಸ್ ಅದು ಸಣ್ಣ ಏ
ये बरं श्रीपाल बघू शकता मित्रांनो सगळे आमचे सिद्धूचे मित्र जमलेले आहेत. बघू शकता 1 2 3 4 आमचे मित्र बघितले का खरा मित्र आमचा हा. आमच्या घरी पण 4 5 4 भेटलेले त्यामुळे आता आमचे सिद्धू का सगळं हे करतोय गावाला घेऊन यायचं काय सांगा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गावाला घेऊन यायचं आमचे सिद्धू 4 येईल बरं नाशिक सिद्धू म्हणा आमचे सिद्धू आला आम्हाला दोस्त आहेत आम्ही दोस्त दोस्त ना हा हाक नाव की हाक नाव सिद्धू आमची आजी तर कुत्र्याला 1 नंबरची घरी 4 4 आहेत 10 पावलं दिगंबर खरं सांगतो गुरुदत्त पावलं तुम्हाला ते मध्ये का पाया पडणं बाहेर पाय पड देव पावला शिद्र आमचे देव पावला म्हणायचा